या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक म्हणजे एक्सप्लेन करणार आहे की आपण कधी पहा आपण ज्यावेळेस आपण रेझिस्टन्स मेजर करायचा असतो आपल्याला, म्हणजे इन्सुलेशन रेझिस्टन्स असेल, वायंडिंग रेझिस्टन्स असेल किंवा कोणत्याही गोष्टीचा आपल्याला रेझिस्टन्स मेजर करायचा असेल तर त्यावेळेस आपण DC व्होल्टेजच काय अप्लाय करतो, AC व्होल्टेज काय अप्लाय करत नाही. त्याचं म्हणजे एक्सप्लेनेशन देणार आहे. DC व्होल्टेज का अप्लाय करतो. जसं की तुम्हाला माहीतच असेल की आपल्या इंडियामध्ये AC व्होल्टेजला 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे, पण DC व्होल्टेज असेल तर 0 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असते. तर DC का अप्लाय करतो त्याच्यामागे रिझन सांगतो बघा. DCची फ्रिक्वेन्सी किती असते? 0 हर्ट्ज, म्हणजे फ्रिक्वेन्सी नसते, आणि ACला 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असते. तर काय होतं, ज्यावेळेस आपण DC व्होल्टेज अप्लाय करतो तर आपला कधी म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये 3 टाईपचे रेझिस्टन्स असतात. म्हणजे थोडक्यात 3 पॅरामीटर असतात. एक रेझिस्टन्स असतो ज्याला आपण R बोलतो बघा, रेझिस्टन्स आहे. एक असतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC आणि एक असतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL. हे दोन्ही क्वांटिटी म्हणजे XC कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हे दोन्ही आपल्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतात. म्हणजे फ्रिक्वेन्सीवर याची व्हॅल्यू चेंज होते. पण जर आपली फ्रिक्वेन्सी 0 असेल तर या दोन्ही पिक्चरमध्ये येत नाहीत, आपल्याला प्युअर रेझिस्टन्स मिळतो. हे एक रिझन असतं की आपण इन्सुलेशन म्हणजे रेझिस्टन्स मेजर करण्यासाठी DC व्होल्टेजेस अप्लाय करतो. कारण फ्रिक्वेन्सी 0 असल्यामुळे आपला म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स पण सर्किटमध्ये येत नाही आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्ससुद्धा सर्किटमध्ये येत नाहीत, आपल्याला प्युअर रेझिस्टन्सच मिळतो. हे पहिलं कारण झालं. आता दुसरं कारण सांगतो काय असतं. आता सपोज अज्युम करा AC सर्किट आपल्याला, जसं की मी आधीच सांगितलं की आपल्या इंडियामध्ये फ्रिक्वेन्सी ACची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्ज, म्हणजे एका सेकंडमध्ये 50 सायकल कंप्लीट होतात. एका सेकंडमध्ये 50 सायकल कंप्लीट होतात. तर एक सायकल 20 मिली सेकंडची असते. आता 1 सेकंड म्हणजे 1 सेकंड म्हणजे 100 मिली सेकंड असतात, 1000 मिली सेकंड असतात. त्याच्यामध्ये 50 सायकल कंप्लीट होतात, म्हणजे एका सेकंडमध्ये 50 सायकल्स. एक सेकंड म्हणजे 1000 मिली सेकंड आणि 50 सायकल्स कंप्लीट होतात. तर हे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 20 म्हणजे एक सायकल कंप्लीट व्हायला 20 मिली सेकंड लागतात. 20 मिली सेकंडमध्ये एक सायकल कंप्लीट होती फक्त ACची, 1 सायकल कंप्लीट होती. आता त्याच्यामध्ये पहा तुम्हाला सायकल कशी असते. आपला पहिला 0 पॉईंट असतो. एक मिनटं आधी मी ड्रॉ करतो. ही पॉझिटिव्ह सायकल असते अशी, आणि ही अशी निगेटिव्ह सायकल असते. हा 0 असतो, हा 180 असतो आणि हा 360 असतो. म्हणजे थोडक्यात काय, हा पूर्ण जो टाईम आहे इथून ते इथेपर्यंत हा असतो 20 मिली सेकंड, कारण एक सायकल 20 मिली सेकंडची असते. कारण फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असल्यामुळे ACची एक सायकल ही 20 मिली सेकंडची असते. तर पहा 20 मिली सेकंड म्हणजे एक सायकलमध्ये जर सुरुवातीचा 0 पकडलं तर पॉझिटिव्हमध्ये काय होतं, आपलं व्होल्टेज राईज होतं, ह्या पीकला जातं आणि रिटर्न येतं. इथे एक 0 क्रॉसिंग आहे पहा, म्हणजे ह्या कंडिशनला किती वेळा इथे 0 व्होल्ट आहे. परत रिव्हर्स सायकल कंप्लीट होऊन इथे सुद्धा 0 व्होल्ट आहे. समजलं? इथे तर 0 व्होल्ट आहेच, कारण इथं सुरुवात होते. इथे पीकला जाऊन पॉझिटिव्ह आल्यानंतर इथे एक 0 व्होल्ट आहे आणि इथे एक 0 व्होल्ट आहे, म्हणजे एका सायकलमध्ये 2 वेळा 0 क्रॉसिंग होतं. ही पहिल्यांदा 0 क्रॉस झाला आणि इथे दुसऱ्या वेळा 0 क्रॉसिंग झाला. म्हणजे एका सेकंडमध्ये पहा, एका सायकलमध्ये 2 वेळा 0 क्रॉसिंग, म्हणजे अशा किती सायकल असतात? 50 सायकल असतात एका सेकंडमध्ये. तर 50 गुणिले 2 म्हणजे एका मिनिटमध्ये आहे ना, असं 1 सेकंडमध्ये जर पाहिलं, 1 सेकंडमध्ये 100 वेळा 0 क्रॉसिंग होतं. 0 क्रॉसिंग 100 वेळा 0 क्रॉसिंग होतं 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असल्यामुळे. तर ह्याचं आणि रेझिस्टन्सचं काय म्हणजे कसं कनेक्शन आहे हे सांगतो तुम्हाला आता. जर आपण AC व्होल्टेज अप्लाय केला तर
एका सेकंडमध्ये आपलं 100 वेळा जे व्होल्टेज आहे एका सेकंडमध्ये 0 होणार आहे. एका सेकंडमध्ये आपलं जे अप्लाइड व्होल्टेज आहे हे 100 वेळा 0 होणार आहे. मग प्रत्येक 0 क्रॉसिंगला काय होतं की ज्या इन्सुलेटरचा रेजिस्टन्स आपण मेजर करतो आहे तो इन्सुलेटर काय करतो, त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज रिगेन करतो, म्हणजे परत रिकवर होतो तो. इथे पीकला गेला, इथं 0 आला, 0 क्रॉसिंग आलं, मग ह्या 0 क्रॉसिंगला आहे ना तो इन्सुलेटर त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी रिगेन करतो, म्हणजे तो रिकवर होतो. परत इथे आल्यानंतर काय करतो, इन्सुलेटर त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी रिगेन करतो, रिकवर होतो. मग त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर त्याच्या इन्सुलेटरचा रेजिस्टन्स मिळत नाही. इन्सुलेटर असेल किंवा काही असेल, वाइंडिंग असेल, त्याचा आपल्याला प्रॉपर व्हॅल्यू मिळत नाही. कारण काय होतं की प्रत्येक 0 क्रॉसिंगला तो त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी रिकवर करतो आहे. पण ह्याच्यामध्ये जर आपण डी सी व्होल्टेज अप्लाय केलं तर डी सी व्होल्टेज कसं असतं, सपोज मी असं हे केलं तर डी सी व्होल्टेज आपलं कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, जे काय असेल ते. सपोज आता हे माझे 1 kV व्होल्टेज आहे, 1 kV, तर हे 1 kV कंटिन्यू असतं. जर माझं हे 0 असेल, इथे पकडतो मी 0, हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय आहे. हा 1 kV कॉन्स्टंट आहे ना, हा 0 कधीच येत नाही, समजलं. हा 0 क्रॉसिंग होत नाही डी सीमध्ये, समजलं. म्हणजे काय होतं, आपण 1 kV जे काय व्होल्टेज अप्लाय करतो हे कंटिन्युअस अप्लाय करतो, तिथे 0 क्रॉसिंग होत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, इन्सुलेटरला त्याची प्रॉपर्टी रिगेन करायला ना चान्स मिळत नाही, म्हणजे रिकवर व्हायला चान्स मिळत नाही. कारण कंटिन्यू प्रेशर अप्लाय केलेलं असतं आपण, कंटिन्यू 1 kV प्रेशर म्हणजे 1 kV व्होल्टेज अप्लाय केलेलं असतं. त्यामध्ये काय होतं, इन्सुलेटरला त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी रिकवर करायला चान्स मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर इन्सुलेटरचा रेजिस्टन्स मिळतो, म्हणजे प्रॉपर आर मिळतो, रेजिस्टन्स आपल्याला प्रॉपर मिळतो. हे सेकंड कारण आहे. म्हणजे एकदा परत सांगतो, पहिलं कारण काय आहे की जो आपला इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेजिस्टन्स असतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असतो आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो. म्हणजे आर असतो, XC असतो आणि XL असतो. आणि XC आणि XL म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हे दोन्ही पॅरामीटर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतात. आणि डी सीची फ्रिक्वेन्सी 0 असल्यामुळे हे दोन सर्किटमध्येच येत नाहीत, म्हणजे पिक्चरमध्येच येत नाही. आपल्याला प्युअर रेजिस्टन्स मिळतो, हे पहिलं कारण झालं. आणि दुसरं कारण हे आहे की डी सीची फ्रिक्वेन्सी 0 हर्ट्ज असल्यामुळे 0 क्रॉसिंग होत नाही सर्किटमध्ये. जसं ए सीमध्ये 0 क्रॉसिंग होते एका सायकलमध्ये 2 वेळा, एका सायकलमध्ये 2 वेळा, म्हणजे एका सेकंडमध्ये 100 वेळा 0 क्रॉसिंग होतं. म्हणजे 0 क्रॉसिंग होत नाही. त्यामुळे काय होतं, इन्सुलेटरला त्याच्या रिकवर व्हायला चान्स मिळत नाही, कारण त्याच्यावर आपण कंटिन्यू प्रेशर अप्लाय केलेलं असतं. जर मी 1 kV व्होल्टेज सेट केलेलं आहे तर डी सी व्होल्टेज सेट केलेलं आहे, तर डी सीची फ्रिक्वेन्सी 0 असल्यामुळे काय होतं, ते 1 kV कंटिन्यू अप्लाय होतं. त्याचे 0 व्हॅल्यू कधी होत नाही, जोपर्यंत मी व्होल्टेज बंद करत नाही, अप्लाय केलेलं व्होल्टेज डायरेक्ट ऑफ करत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला प्रॉपर रेजिस्टन्सची व्हॅल्यू मिळते. जर त्याच ठिकाणी जर मी AC व्होल्टेज अप्लाय केलं तर काय होतं, इथे व्होल्टेज अप्लाय झालेलं आहे, पण इथे ते 0 झालेलं आहे ना. मग ह्या 0 क्रॉसिंगला काय होतं, तो इन्सुलेटर त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी रिगेन करतो, म्हणजे रिकवर होतो, परत इथे रिकवर होतो. म्हणजे एका सायकलमध्ये 2 वेळा, म्हणजे एका सेकंडमध्ये 100 वेळा तो इन्सुलेटर त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी रिगेन करतो. 100 वेळा त्याला चान्स मिळतो की तो रिकवर होतो. मग त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर रेजिस्टन्स मिळत नाही, इन्सुलेशनचा रेजिस्टन्स मिळत नाही. त्याच्यामुळेच आपण जिथे पण आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचा असतो तिथे आपण DC व्होल्टेज अप्लाय करतो, AC व्होल्टेज अप्लाय कधीच करत नाही. धन्यवाद.